दिल्ली आंदोलनाचा आणखी एक व्हिडिओ समोर आलेला आहे। काल झालेल्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलीसचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी कॅमेरा समोर एका मुलीच्या कानशिलात लगावलेली आहे। अभिजित दिपके यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय। मुलीला कानशिलात लगावतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला आहे। आपण बघतोय कशा पद्धतीने ह्या मुलीला कानशिलात लगावलेली आहे। ज्या पद्धतीने सीजेपी असेल किंवा संपूर्ण देशभरामध्ये आपण बघतोय हे दृश्य आहेत। मुलीला मारहाण करताना पोलीस कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले आहेत। आपण बघतोय पहिल्यांदा त्या मुलीच्या कानशिलात लगावली आणि त्यानंतर ती मुलगी आक्रमक झालेली आहे। कशा पद्धतीने दिल्ली पोलिसांनी गुंडांची भूमिका पार पाडलेली आहे। कालच्या आंदोलनामध्ये ती तरुणी कुठल्या राजकीय पक्षाची नव्हती, ती विद्यार्थिनी होती। काल आंदोलनात उतरलेले सगळे विद्यार्थी होते, मात्र अमानुषपणे मारहाण करण्यात आली। लाठीचार्ज करण्याचे नियम सुद्धा पाळले गेले नाहीत। पोरांची डोकी फोडली गेली होती आणि त्यामुळे त्याचा संताप देशभरातून उसळताना पाहायला मिळतोय।